क्रीडा केल्या त्याचं श्रवण जरी केलं नाही काय कळू द्या, भागवताला श्रद्धेने इथे येऊन बसा. भगवंताची प्राप्ती 7 दिवसामध्ये होते. विठाला विठाला श्रवणे भूपती मुक्ती झाली तयार. आपल्याला सुद्धा नरदेह मिळाला. लक्षात घ्या, हे 2 शरीर फार महत्वाचे बर का. 2 शरीर कोणते? 2 शरीर, एक स्त्रीचं शरीर आणि दुसरं पुरुषाचं शरीर. 2 आहेत बर का. आता शरीर 2 आहेत पण मधातला जीव सगळ्याचा एकच आहे. कळते का? पान पुरुष जरी मेला जीव गेला. आपल्या गावामध्ये जर एखादा माणूस मेला, मरू नये पण मेला, आपण काय म्हणतो 5 वाजताच काय गेला? जीव गेला. आणि जर बाई मेली तर मग काय म्हणतात महाराज? जीवच गेला म्हणतात का नाही? म्हणजे पुरुषाचाही जीव आणि बाईचाही, म्हणजे वरून उपाधी वेगळी आहे, आतलं चैतन्य सारखं आहे. तुम्हाला ज्ञानोबा यांची ओवी सांगते. अरे या उपाधी माझे गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणून हे शरीर जे मिळालं देवादिकाला सुद्धा नाही मिळत बर का महाराज. मिळतं का? स्वर्गातल्या इंद्राला सुद्धा माणसाचं शरीर मिळत नाही. ते शरीर आपल्याला मिळालं, पण आता शरीर मिळालं कशासाठी मिळालं हे जर नाही कळालं तर आलेला नरदेह वाया जातो. विठाला विठाला नरदेह मिळावा बी लागतो आणि नरदेह कळावा लागतो. आता तुम्हाला मिळाला कळाला म्हणून दरवर्षी भागवत आहे महाराज. दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह आहे का नाही? आणि तुमचं खरं म्हणावं तेवढं भाग्य कमी गावाचं. काय पहा, काही काही गावामध्ये महाराज सप्ताह आहे तोपर्यंत वातावरण आहे. तसं आपण वारीला जातो तो वारीमध्ये आपल्याला हा अनुभव येतो महाराज. वारीला आळंदीतून निघालं की वारीमध्ये जे येतात सगळे, आता वारीत काही सगळेच वारकरी नसतात. माफ करा बरं का, मी माफी मागून वाक्य वापरते. पण वारीत आलं ते वातावरण पाहिलं की महाराज सगळ्याला वाटते गळ्यात काय घाला. बोलत जा बरं का महाराज, बोलत जा, काहीतरी रिस्पॉन्स द्यायचा. म्हणजे मला असं वाटतं मी काय बोलतो हे कळतं बरं का. वातावरण असतं सगळं वाटते माळ घाला, माळकरी व्हावं, धोतर घालावं. हे महाराज मंडळी आमचे कसे गोड दिसतात तसं. पण कुठपर्यंत? पंढरपूरला येईपर्यंत बरं का. पंढरपूरला आलं का आणि तिथला एकदा काला झाला आणि गावाकडे आलं की माळ कुठे गेली? कुटीला जाते का नाही? पुढच्या वर्षी वारीपर्यंत माळीचा, हरिपाठाचा, देवाचा आपला काही संबंध नाही. असं वातावरण असते. पण तुमचं खरंच बर का टेंबूर जरा गावाचं भाग्यच आहे. कारण तुम्ही एवढ्या वर्षापर्यंत काही असो महाराज सप्त्याची परंपरा तरी. कारण आज नामा म्हणे केशव राजा देव तुमचा देव चालवतो तेव्हा तुम्ही सप्ताह करू शकता. इथपर्यंत सप्ताहाला भाग्यवान मंडळी आहात असं मना वाटेल
आहे का नाही, खरं भगवान परमात्मा तुमच्यावर नितांत प्रेम करतो म्हणून तुमच्या हातून हे कार्य होतं. विठाला आणि कुठे कीर्तनाला गेले की महाराज कथा असो कीर्तन असो महिलांचं प्रमाण जास्त आहे की नाही महाराज? बर का लोक म्हणतात अहो कशाला कीर्तन महिलाचं ठेवलं, इकडे नाही मी परभणीकडचं सांगते. पण ऐकायला सुद्धा महिला शिवाय शोभा नाही. मंडप खच्च कुणी भरतात? महिलांना म्हणतात नारी नारी मत कर नारी रतन की खान. बर का लक्षात घ्या. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं प्रेम आहे हे सर्व घडून येतो आणि त्यामध्ये आजची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदो. कीर्तन कथा म्हणले की फक्त त्याच्यातून आनंद घ्यायचा. बर का असं ते आपण सिटीला शहर मध्ये जातो तिथं मोठे मोठे मॉल असतात कपड्याचे आणि त्याच्या बाहेर एक पुतळा लावलेला असतो आहे का नाही. मग साड्याचं दुकान असेल तर तिथं साडी नेसवलेली असती, ड्रेसचं असेल तर त्या पुतळ्याला ड्रेस. तसं कीर्तनामध्ये बसायचं नाही. सुंदर साडी घातलेली असती, हिरोईन पेक्षा सुंदर स्टेज वाजतो की नाही, पण ते बोलतो का आपल्याला? त्याला बोलता येत नाही, हसता येत नाही, काही प्रतिक्रिया करता येत नाही. तसं आपण कीर्तनात बसलं की आनंदानं आनंदानं कीर्तन ऐकायचं आणि भगवंताच्या नामाचा गजर करायचा. आजची ही सेवा आहे आणि सेवेला मलाच वाटतो तर आजची सेवा माझ्याच्याने होती की नाही. पण या ठिकाणी रमामाईची इच्छा, करता करविता नारायण किंवा आप्पा स्वामींची इच्छा, कुठं परभणी काही इकडं महाराजांची कमी आहे का महाराज? मी तर असं म्हणा आता सध्या एवढा चांगलाच काळ आलेला आहे. गायनाचार्यही भरपूर आहेत, कीर्तनकारही आहेत, कथाकार आहेत, मृदंगाचार्य सुद्धा आहेत. पण एवढ्या लांबून इथं बोलवणं आमचं टायमिंग बिलकुल मॅच होत नव्हतं. वात्सल्य, वात्सल्य या शब्दाचा अर्थ आहे प्रेम. आणि म्हणून भगवान परमात्मा कोणत्या भक्तावर प्रेम करतो त्याचं चिंतन आपल्याला 1-1.5 तास या अभंगामध्ये करायचं. विठाला विठाला फार महत्वाचं आहे. कसं? कारण इथं देव आणि भक्त या दोघांचा संबंध आहे. आता मला सांगा, आपण कीर्तन ऐकायला आलो आणि कीर्तन करायला आले, महाराज गायला आले, कशामुळे आलो? म्हणजे आम्हाला घरी कर्मनं गेलं म्हणून इथं आलो. आलात का? नाही. का आलो? कारण तुम्ही भक्त आहात. आपण कोण आहे? आपण भक्त आहे आणि आपली भक्त म्हणून देवाकडे चालण्याची वाटचाल चालू आहे. म्हणून आपल्यासाठी हा अभंग फार फार महत्वाचा आहे. लक्षात घ्या. कारण आपल्याला आणि आपण भक्त आहोत आणि देवानं सुद्धा आपल्याला काय करावं? प्रेम करावं. बरं का? प्रेम करणं याला वात्सल्य म्हणतात, वात्सल्य भाव म्हणतात. तसे समाजामध्ये 3 प्रकारचे अप्रकार पडतात. बरं का? पहिला वर्ग काय आहे पहा, एक वर्ग आहे कुटुंब वत्सल. काय आहे? कुटुंब वत्सल. दुसरा वर्ग आहे दीन वत्सल आणि तिसरा वर्ग आहे भक्त वत्सल. कळालं का? नाही कळालं अजून सोपं करून सांगते. पहिला वर्ग कुटुंब वत्सल. कोणाला म्हणायचं कुटुंब वत्सल? तुम्ही आणि आम्ही. बर का? कीर्तनकार बी आणि ऐकणारे. कुटुंब वत्सल म्हणजे ज्याचं सर्व प्रेम आपल्या घरावर, आपल्या शरीरावर आणि आपल्या लेकरा बाळावर, याला म्हणायचं कुटुंब वत्सल. मग आपण कुटुंब वत्सल आहेत ना, मग आपला परमार्थ कशासाठी आहे? आपला परमार्थ देवासाठी कमी आणि आपला परमार्थ आपल्यासाठी जास्त आहे. बरं का महाराज? तुम्ही म्हणाल कसं? प्रमाण सांगते. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आपला इतका परमार्थ म्हणून आपण कुटुंब वत्सलामध्ये बसतो. चला दुसरा प्रकार दीनवत्सल. दीनवत्सल कुणाला म्हणायचं? बर का? जे जे संत महात्मे या भूतलावर आले आणि त्यांनी सगळ्या जीवाचा काय केला? उद्धार केला. बर का? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. बर का? त्याला दीनवत्सल. आता तिसरं ज्याला भक्तवत्सल. कोण आहे भक्तवत्सल? काय सुंदर प्रमाण जगद्गुरु तुकोबारायांचं. हा भक्तवत्सल दीनानाथ, भक्तवत्सल दीनानाथ, भक्तवत्सल दीनानाथ, भक्तवत्सल दीनानाथ.
वात्सल्य म्हणजे माया, बर का? माया, माया म्हणजे प्रेम, शुद्ध प्रेम, बर का? आता प्रेम म्हणलं की आपण सगळ्या लोकांना प्रेम या शब्दाचं वाटोळच केलं, बर का महाराज? अतिशय स्वार्थीपणा तिथं आपण म्हणतो प्रेम. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बर का, भगवान परमात्मा प्रेम करतो, पण प्रेम करत असताना आपण अगोदर भक्त होणं गरजेचं आहे. आपल्याला काय व्हावं लागेल? आधी भक्त व्हावं लागेल का नाही? आपण जेव्हा भक्त होतो तेव्हाच देव आपल्यावर काय करील? कळतंय का मी काय म्हणाले? आपण बहिरंग पाहतो, त्याच्या अंगावरचे कपडे किती छान आहेत, बर का? एखाद्याला भक्त महाराज जर म्हणायचं असेल, सगळ्यात महत्वाचं आता महाराज म्हणजे ज्याच्या जवळ 50 लाखाच्या पुढे काय आहे? बोलत जा महाराज, काय नाही बोलत जा ना तुम्ही. ज्याच्या जवळ भारीची गाडी आहे, फार मोठा महाराज, बर का? ज्याचं पाकिट सुद्धा तसंच आहे, ते सुद्धा फार मोठा नाही. वास्तविक आहे महाराज. काही काही लोक म्हणतात आवाज सप्ताह छोटा केला, उगा लहान लहान महाराज बोललेले. आता महाराज लहान मोठा असतो का? पण लोक म्हणतात लहान महाराज कशावरून? तर ते घेऊन नाही, ज्यात कमी पैशात येतो तो महाराज लहान, ती आपली व्याख्या आहे, बर का? आपण कोणाला भक्त म्हणत असताना त्याचा अंतरंग पाहत नाही, आपण बहिरंग पाहतो. बहिरंगावरून आपण त्याला काय ठरवतो? भक्त ठरवतो. आपण बहिरंगावरून भक्त ठरवल्या फार फजिती होती, बर का? एक दृष्टांत सांगते, एकदा भजन करा. विठाला विठाला तुमचा आमचा विषय सोडून द्या. कबीरदासजी महाराज देवाचे फार मोठे भक्त, बर का महाराज? संत कबीरदासजी महाराज आणि कबीरदासजी महाराजांना श्री संत जनाबाईची कीर्ती ऐकली महाराज. जनाबाई स्त्रीच होत्या का नाही? बाईच होत्या. पण जनाबाईच्या भक्तीचा अधिकार केवढा होता? ऐका नाही, जनाबाईनं गौऱ्या जर वेचायला गेल्या, सवेची शेणी धर्माघरी पाणी वाय झाडे. देवानं माग माग गौऱ्या येतो लागायच्या जनाबाईच्या, बर का? लक्षात घ्या. जनाबाईनं घर झाडावं, माझ्या देवानं झाड लोट करी जणी तेरवरी चक्रपाणी ऐसा भक्तीसी बोलला नीच कामे करू लागला. बर का? जनाबाई म्हणतात देवाला, जनी म्हणे विठोबासी काय उत्तराई हो तुझी. काय द्यावं देवाला? जनाबाईची कीर्ती बर का सगळीकडे पसरली. सज्जनाची कीर्ती वाण्याच्या मुखाने जाते, बर का? आणि जनाबाईची कीर्ती ऐकून जनाबाईची भेट घ्याव कबीरदासजी महाराज आले. कुठं? पंढरपूरला. कारण जनाबाई कुठे राहत होत्या? पंढरपूरला. नामदेव महाराजांच्या घरची सगळी कामं जनाबाईनं करायची. आता आपण घरची सगळी कामं करतो, जनाबाई सुद्धा कामच करायच्या, बर का? पण जनाबाईच्या आपल्या कामामध्ये एक फरक आहे. कोणता? जनाबाईनं प्रत्येक काम करत असताना भगवंताचं मुखानं काय घ्यायचं? नाम घ्यायचं. म्हणून जनाबाईचं काम भजन होत होतं. लक्षात घ्या. कबीरदासजी महाराज पंढरपूर मध्ये आले आणि विचारू
म्हणले हे का नाही म्हणले इथं जनाबाई श्री संत जनाबाई कुठे राहतात. आता काय असतंय महाराज, जिथं पिकतंय ना तिथं विकत नाही, जिथं पिकत आहे तिथं विकत नाही. जिथं संत होते त्याला संत आहेत तोपर्यंत संत कळत नाही कळत बरं का. संत गेल्यावर संत कळत येत. ज्ञानोबा तुकोबा होते तेव्हा कोणाला कळले महाराज, किती लोकांना कळाले बरं का, लक्षात घ्या. आणि ज्याला कळाले त्याला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहिली नाही. विठाला विठाला म्हणून तुकोबा यांचा गोड अभंग आहे बरं का. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शास्त्रिकाचे काम नाही येते. दृष्टांत दिला, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईन काय काम देणू. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. बापरे, त्या पंढरपूर मध्ये लोक म्हणले त्या महाराजांची भाषा काहीतरी वेगळी दिसायली. म्हणले श्री संत जनाबाई म्हणजे इथं कोणीच राहत नाही. म्हणजे असं कसं आहे. पुढे गेले, अजून पुढे लागले विचारायला, का म्हणजे इथं श्री संत जनाबाई कुठे राहतात. लोकांना एवढी उच्च भाषा आणि जनाबाईच्या बाबतीत काय का नाही. लोक म्हणजे काय की बाबा काहीतरी वेगळंच म्हणाले. मग पुढे गेल्यानंतर एक जण म्हणला बघा हे बघा श्री संत जनाबाई तर काही माहित नाहीत, पण इथं नामदेव रायाची एक दासी जणी राहते, तिला येडी पिशी जणी आम्ही म्हणतो काय का नाही. कबीरदाजी महाराज हसले, म्हणजे हो म्हणले मला त्यांचीच भेट घ्यायची. म्हणले काय हरकत नाही. म्हणजे ते गोपाळपुरा, आता गोपाळपुऱ्यामध्ये म्हणले जा, तिथं तुम्हाला ती जणी भेटेल. कबीरदाजी महाराज जात आहेत, गोपाळपुरा जवळ जवळ येत आहे. आणि तेवढ्यामध्ये कबीरदाजी महाराजांना काय पाहिलं, दोन स्त्रिया एकमेकींशी भांडणं करू लागल्या. काय करू लागल्या, भांडणं करू लागल्या. आणि भांडणं करत असताना चांगलाच वाद पेटला होता बरं का महाराज. कबीरदाजी महाराजांना विचारलं, म्हणले ह्याच्यामधली म्हणजे जनाबाई कोणत्या आहेत. लांबून दाखवण्याला सांगितलं. म्हणजे ती अशी अशी हात करू भांडायली का, ती जनाबाई म्हणले. कबीरदाजी महाराज म्हणले जिची कीर्ती म्हणजे एवढी मोठी आहे, तिची कीर्ती ऐकून म्हणजे मी इथं भेटायला आलो. जिच्यासोबत देव दळण दळतो, झाडून काढू लागली तर केर भरतो, गौऱ्या वेचायला गेली तर गौऱ्याची पाठी डोक्यावर घेतो, आणि ही तर म्हणली इथं भांडणं करायली हे का नाही. जवळ जाऊन पाहते आणि विचारते, म्हणजे हो थांबा, म्हणजे काय, म्हणजे कशामुळे भांडणं चालले. म्हणजे गौऱ्यामुळं. कशामुळं, गौऱ्या तिकडे काय म्हणतात मला माहित नाही हे का नाही. आता गौरी सुद्धा शब्द तुम्हाला खरं सांगू का, आपल्याला घरी जेव्हा वापरतो तेव्हा तिला शेणी म्हणतात, आणि मसन वाट्यात नेते तेव्हा ती गौरी होती. पण तुमचं आमचं सारखंच आहे. आपण घरी सुद्धा आणलं तर काय आणल्या म्हणतो, गौऱ्याच आणल्या म्हणतो बरं का, लक्षात घ्या. म्हणजे गौऱ्यामुळे भांडणं. मग कबीरदाजी महाराज म्हणले काय, म्हणले एवढी कीर्तीची चिंती गौऱ्यामुळे भांडती हे का नाही. आणि म्हणले गौऱ्या तर सारख्याच असतात शेणाच्या. म्हणजे भांडणं कशामुळे होते, जनाबाई आणि दुसरी बाई, ती म्हणाली माझ्या गौऱ्या हिनं घेतल्या, ती म्हणाली माझ्या गौऱ्या. कबीरदाजी महाराज म्हणजे अवघड आहे ना. आता गौरी कशी ओळखायची, हिची बी शेणाची आणि तिची पण शेणाची, आणि हिच्या बी गौरी 5 बोट अशा थापून टाकतात ना गौरी. आपण इकडे काही डिझाईन काढतात त्याच्या अशा छापतात ना, अशा म्हणजे ओळखायच्या कशा. जनाबाई म्हणजे महाराज म्हणजे माझी गौरी घ्यायची आणि गौरी कानाला लावायची बर का. गौरी मधून विठ्ठल 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 नावाचा काय येतो, आवाज येतो. जी गौरी तुम्ही घ्या कानाला लावा, जिच्यातून विठ्ठल 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 नाव आलं, नाद ब्रह्म बाहेर पडला ना, ती गौरी माझी. महाराजाला आश्चर्य वाटलं महाराज. आणि गौरी घेतली महाराज कानाला लावायची, आणि गौरी मधून विठ्ठल विठ्ठल देवाचं नामस्मरण ऐकायला यायचं. आणि मग कबीरदाजी महाराजाला जनाबाईचा जिच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात काय तिचा अधिकार असेल. पण मला सांगा, जेव्हा गौऱ्या कानाला लावल्या तेव्हा जनाबाई कळाल्या ऐका नाही, पण बाहेरून पाहिलं जनाबाई कळाल्या का नाही. नाही म्हणजे इथे येडी पिशी जणी दिसायली. म्हणून भक्ताला बाहेरून भक्तत्व ठरविता येत नाही ऐका नाही. आणि तुम्ही आम्ही जेव्हा कोणाला भक्त ठरवितो, आपण सगळ्या बाहेरचा पसारा पाहतो. विठाला विठाला विठाला
इथं देवाचा आणि भक्ताचा संबंध आहे. इथं देव कुणाला तरी भक्त ठरवतो बरं का महाराज. मग विचारले जगद्गुरु तुकोबारायला महाराज, असा कोणता भक्त आहे हो, आम्हाला सुद्धा तसा भक्त व्हायचं की ज्याच्या देव नितांत काय करतो, प्रेम करतो. असा भक्त कोणता आहे महाराज? काय लक्षण आहे त्या भक्ताचं का नाही आम्हाला सांगा. महाराजांनी गोड उत्तर संसार सोडावा लागतो. जमतंय का आपल्याला? हे का नाही? काय सोडावा लागतो? संसार सोडावा लागतो. ज्यानं संसार सोडला त्याच्यावर देव खूप काय करतो? प्रेम करतो, माया करतो. असं तुकोबारायांचा सरळ अर्थ आहे बर का. चला आपण संतांचं चरित्र पाहू महाराज बर का. संतांचं चरित्र पाहू, भक्तांचं चरित्र पाहू की खरंच सगळ्यांनी संसार सोडला होता का, की ज्याच्यावर देवानं खूप प्रेम केलं. आता कोणते कोणते संत पाहिजे? एक अभंगाची, काकड्याच्या अभंगाचा अभंग सरळ पहा. मी अभंगाचे 2 चरण म्हणते, बाकीचे तुमच्या लक्षात येऊन जातात बर का. हरे उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भक्ती भाव देखो निया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेलविनी. सजन कसायासी विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनार घडू फुंकू लागे, चोख्या मेळ्या मागे गुरे ओढी. 12-13 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये सगळ्या भक्तांची नावं दिली आणि देवानं त्याच्यासाठी काय काय काम केली त्या कामाची नावं दिली बर का. आता या संतांचं चरित्र पाहिलं, खरं त्यानं संसार सोडला होता का बर का. नाही कळालं तर चला महाभारतामध्ये देवानं अर्जुनावर खूप काय केलं? प्रेम केलं. केलं का नाही? देवाचं अर्जुनावर खूप प्रेम होतं महाराज. किती प्रेम होतं तर देव काय शब्द ज्ञानोबारायांनी गोड वापरले ज्ञानेश्वरीमध्ये. या जगदीश्वराचे प्रेम येथे दिसत असे निरुत्तम, पार्थायने सर्वोत्तम पुण्य केले. काय पुण्य असं अर्जुनाचं लक्षात घ्या. देवाचं किती प्रेम होतं, किती प्रेम होतं. एक दृष्टांत सांगते का, भजन करा. विठाला विठाला विठाला